महसूल विभागामार्फत राज्यात महसूल दिन 1 ऑगस्टपासून महसूल पंधरवडा 2024 साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या आदेशानुसार 12 ऑगस्ट 2024 रोजी एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा या कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय आयोजन करण्याची जबाबदारी भिवंडी तालुक्यावरती देण्यात आली होती. त्या अनुषंगाने वराळदेवी माता मंगलभवन कामतघर भिवंडी येथे एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा हा जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भिवंडी निजामपूर महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य, उपायुक्त डॉक्टर अनुराधा बाबर, भिवंडी तहसीलदार अभिजित खोले, भिवंडी अप्पर तहसीलदार अभय गायकवाड, भिवंडी पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नलिनी ढोंबरे उपस्थित होते. या कार्यक्रमात अंदाजे 350 ते 400 दिव्यांगांनी शासकीय योजनांच्या माहितीचा लाभ घेतला. या कार्यक्रमाअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना समाज कल्याण विभाग, महानगरपालिका, तहसीलदार कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार योजना, जिल्हा आरोग्य विभागामार्फत देण्यात येणारे दिव्यांग प्रमाणपत्र व त्याचे लाभ, तसेच रेशन कार्ड व इतर दाखले या लाभांची माहिती देण्यात आली व त्यांचे प्रत्यक्ष लाभही देण्यात आले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विविध समस्यांबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. आधीपासूनच महानगरपालिकेमध्ये जेवढे आयुक्त होऊन गेले आहेत त्यांनी कळवा मुंब्रामध्ये प्रचंड सहकार्य केलं आहे. अशाच प्रकारे यांनीही आम्हाला सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी ठेवली आहे. खूप दिवसामध्ये सगळ्या नगरसेवकांची भेट झाली नव्हती. या सगळ्या नगरसेवकांना भेटायची इच्छा होती. त्यांच्या वॉर्डमधील छोटी मोठी कामं होत होती, मार्गी लागावी म्हणून आम्ही आयुक्तांची भेट घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच अनेक नगरसेवक अजितदादा पवार गटातले आहेत. ते पैशाचा जुगार खेळणारे लोक आहेत. ते सत्तेच्या राजकारणात सध्याचा पैशाचा जुगार खेळला जातोय. पैशाच्या जुगारावरती काही जण जातात, पण काही इमानदार लोक आजही पैसे घेऊन विकले जात नाहीत. पैसे घेऊन विकणाऱ्यांची जातच वेगळी आहे आणि जास्त नगरसेवक आजही आमच्याकडे आहेत. प्रत्येकाला भाव लावलाय, त्या भावावरती विकले जात आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय. पावसाळा संपेपर्यंत चौपाटीचं काम पूर्ण होईल, असं एक उत्कृष्ट सोय कळवा मुंब्रासाठी होईल. तसेच सरळ सांगितलेलं आहे की हे उद्घाटन मुख्यमंत्री करतील. मुख्यमंत्री आहेत, या शहराचे सदस्य आहेत, नागरिक आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन होणं आम्हाला देखील आशादायी, प्रेरणादायी आणि आशीर्वादायी ठरेल असं देखील यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. मागच्या वर्षभरामध्ये अनेक वेळा अनेक निविदा निघाल्या. जी कामं आम्ही पूर्ण करून ठेवली होती त्याच्यावरच निविदा निघाल्या, त्याची बिलही काढली गेली, त्याची चौकशी करावी. ते उघडून तुम्ही आव्हान नाही देऊ शकत. माझं कार्यालय हे लोकांच्या हृदयात, रस्त्यावर नाही. माझ्या कार्यालयाचा दरवाजा लोकांच्या हृदयात होतो. मी त्यांच्या कार्यालयाला मोजत बसणार नाही. सत्तेत तुम्ही, निर्णय घ्यायचा तुम्ही. आणि कशाला बोलतोय शरद पवारांना? वाद घालणार तुम्ही त्यांना लॉलीपॉप देणार आणि शरद पवारांचं नाव घेणं. शरद पवारांचा काय संबंध? सत्य देत का ते निर्णय घेत? महापालिकेचे आयुक्त जेवढे त्यांनी कळवा मुंब्र्याला प्रचंड प्रमाणात सहकार्य केलं. अशाच सहकार्याची अपेक्षा आम्हाला ह्या आयुक्तांकडून. त्यामुळे खूप दिवसात सगळ्या नगरसेवकांची भेट झाली होती. त्या सगळ्या नगरसेवकांना भेटायची इच्छा होती. त्यांच्या वार्डातली छोटी छोटी कामं ती मार्गी लागावी. पैशाचा जुगार खेळणारे लोक आहेत. सत्तेच्या राजकारणात सध्या महाराष्ट्रात पैशाचा जुगार खेळला जातो. पैशाच्या जुगारावरती काही जण जातात, पण काही इमानदार लोक आजही पैसे घेऊन विकले जातात. पैसे घेऊन विकणाऱ्यांची जातच वेगळी असते. पण जास्त नगरसेवक आजही आमच्याकडे. प्रत्येकाचा भाव लावलाय, त्या भावावरती विकले जातात. त्याच्यासाठी काय बोलायचं? पैसा हा जर महत्त्वाचा घटक असेल राजकारणात तर मग सगळंच संपलं. समाजाशी एक नातं असतं, माणसांशी नातं असतं. त्या माणसांनाही समजतं की ह्याला दाबलं जातं. जितेंद्र आव्हाड आज सरकारचा शत्रू असं ओळखला की त्यांचा शत्रू नाही, त्यांचा वैचारिक विरोधक आहे. मला निधी न देऊन तुम्ही जनतेवर अन्याय करताय. मला निधी काय माझ्या घरच्या पाण्यासाठी नको आहे. माझा निधी मला जनतेच्या कामासाठी हवा आहे. तुम्ही काही नसलेल्या माणसांना 50-50 कोटी रुपये देतात आणि मला 1 कोटी 1 लाख रुपये देत नाही. हॉस्पिटलमध्ये 10 ते 15 वर्षापासून 80 ते 90 वर्ष काम करत आहेत. थकबाकी असतानाही लेबर कोर्टाचे आदेश निघाले आहेत. मेंटल हॉस्पिटलमधील
मानवी साखळीच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकार आणि त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये या सगळ्या प्रयत्नांना प्रकाशन टाकण्याचा प्रयत्न यामार्फत करण्यात आला आहे. 80 ते 90 सफाई कर्मचारी जे टायमावर येत नाहीत आणि त्यांना हॉस्पिटलचे व्यवस्थापन धमकावत आहे. जर त्यांच्या विरोधात तक्रार केली जाते तर त्यांच्यावरच्या ॲक्शन बँकेतून बाहेर काढतो. हे काही असंच आहे की हॉस्पिटलमधील कर्मचारी राजबीर चौहान यांना काही नोटा दिल्याशिवाय काम या ठिकाणी निकालात लागत नाही. परंतु लेबर कोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण होते तेव्हा ते लेबर कोर्टाने राजबीर चौहान यांना पुन्हा कामावरती घेण्याचे आदेश दिले होते. या संदर्भातली अधिक माहिती जनरल सेक्रेटरी जगदीश खेरालिया यांनी दिली आहे. कंत्राटी कामगारांचा एकजुटीचा हक्काचे किमान वेतन मिळालेच पाहिजे. हक्काचे किमान वेतन मिळालेच पाहिजे. ठाण्याच्या मनोहर रुग्णालयामध्ये मनोहर रुग्णांचा उपचार होतो आणि त्यांच्या स्वच्छतेसाठी या हॉस्पिटलच्या स्वच्छतेसाठी 90 सफाई कामगार कंत्राटी कामगारांना नेमलेला आहे कंत्राटदारामार्फत. यापूर्वी 180 कायम कर्मचारी सफाई कर्मचारी होते. तर या 90 कर्मचाऱ्यांना किमान वेतनाप्रमाणे पगार दिला जात नाही, वेळेवर पगार दिला जात नाही. आता जो पगार आहे तो 5,300 रुपये बेसिक आहे आणि आता जुलै महिन्यापासूनचा जो DA आहे तो 8,009 आहे. आता एवढा पगार असताना सुद्धा यांना फक्त 5,850 रुपये दिला 8,550 रुपये दिले जातात. तर ही जी तफावत आहे ही गेले 5 वर्षाची आहे. 5 वर्ष थकीत आहे हे वेतन आणि कामगारांना कोणत्याही सोयीसुविधा दिल्या जात नाही. आता स्वच्छतेच्या बाबतीत सफाई कामगारांसाठी केंद्र सरकारने स्वच्छतेसाठी आरोग्यासाठी त्यांना किट्स दिलेत, पण इथे काही सुरक्षेची साधनं नाही. गणवेश सुद्धा आम्ही लढून 5 वर्षात एकदा दिलाय. त्यामुळे ह्या कामगारांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. किमान वेतन वेळेवर दिला जात नाही. किमान वेतन हे कायद्याने मॅन्डेटरी आहे, बंधनकारक आहे आणि जर ठेकेदारांनी दिलं नसेल तर मूल मालक जो आहे महाराष्ट्र शासन किंवा रुग्णालय प्रशासन त्यांनी द्यायला पाहिजे अशी कायद्यात कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट मध्ये तरतूद आहे. त्याचाही अंमल हे करत नाही. आता गेल्या जूनमध्ये 11 जूनला इंडस्ट्रियल कोर्ट ठाणे यांनी ऑर्डर केलेली आहे की किमान वेतन प्रमाणे यांना पगार द्या. त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत ह्या प्रशासनाने केलेली नाही, ठेकेदाराने केलेली नाही. मला आज 15 वर्ष झाले. 2008 मध्ये मी ते कामाला आलेली आहे. तेव्हापासून 3,000 रुपये पगार होता. तेव्हापासून आता त्यांनी 8,850 रुपये पगार देतात. वाढेल मागची भरती येते होऊन जाते, पुढची भरती येते होऊन जाते. आमच्या लोकांवर खूप अन्याय करतात हे लोक. पगार तर वेळेवर देतच नाही, पण पगार न देता यांच्या आम्हाला खूप सारं ऐकून पण घ्यायला लागतंय. हे बोलणार ते बोलणार. पगार मागायला गेला की पुढच्या महिन्यात देतो, 10 दिवस थांबा, 8 दिवस थांबा, असं करून पगार भेटत नाही. आणि पगार पण देऊन किती देणार? 8,850. तर तो 1 महिन्यात पुरेल का आम्हाला? कोर्टाने आमचं केमन वेतन वाढून द्यायची ऑर्डर दिली आहे. तर 2 महिने झाले वेतन वाढून झाली, ऑर्डर देऊन झाली, पण तरी सुद्धा प्रशासन त्याच्यावरती काहीच ऑप्शन घेत नाही, काय त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत नाही. आम्हाला जो हाय मूळ पगार तोच देतात. 8,500 मध्ये आता घरं चालतात का कोणाची? तरी सुद्धा आम्हाला तोच पेमेंट. आम्ही किती वेळा झाले, आमच्या सरांनी पण किती वेळा आमच्यासाठी खूप कोशिश केल्या, पण प्रशासन लक्षच देत नाही आमच्याकडे. कल्याण तालुक्यातील डायगर येथील भागात नागरिकांना कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे. याविषयी त्यांनी मतदानावरती बहिष्कार टाकण्याचे हत्यारही उपसले होते. मात्र संवेदनशील जिल्हाधिकारी म्हणून ओळख असलेले जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी त्यांच्या या प्रश्नांबाबत चर्चेतून प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रमोद राजू पाटील यांच्यासह येथील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमंत्रित केलं होतं. या बैठकीस ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर, डायघरवासी उपस्थित होते. आमदार प्रमोद पाटील यांनी तेथील समस्यांचा पाडाच वाचला. बहुतांश समस्या त्या परिसरात साचलेला कचरा, दुर्गंधी आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या याबाबतीतील होत्या. यावर जिल्हाधिकारी शिंगारे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे विषय अतिशय गांभीर्याने घेण्याचे सूचित केले. तसेच या परिसरातील कचरा तात्काळ हटवावा, त्या कचऱ्यावरती आवश्यक ती प्रक्रिया करावी, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. याशिवाय येथील नागरिकांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती गणेश मूर्त्यांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचीही मागणी केली. ही मागणी तात्काळ मान्य करीत ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी कृत्रिम तलावाची लगेच उभारणी करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे.
सीपी टँक येथे साठलेला कचरा उचलून वागळे इस्टेट भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी जादा मनुष्यबळ, जादा गाड्या यांचा वापर करून वेगाने हा कचरा उचलला जावा असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. सोमवारी सायंकाळी आयुक्त सौरभ राव यांनी सीपी टँकला भेट देऊन कामाची पाहणी केली. त्याचवेळी या कचरा हस्तांतरण केंद्रातील सगळा कचरा उचलला जाईपर्यंत या परिसरात दुर्गंधी पसरू नये, डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावरती औषधाची फवारणी केली. त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. वागळे इस्टेट येथील सीपी टँक येथील साठलेला कचरा उचलण्याचं काम सुरू आहे. या कामाची पाहणी करताना उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणी शिंदे इत्यादी उपस्थित होते. कचरा उचलण्याची गती आणि त्यांची वाहतूक याविषयी शिंदे यांनी माहिती दिली आहे.